नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये मोरा वाळंबे यांच्या सुगम मराठी व्याकरण पुस्तकातील शब्दसमूहाबद्दल एक शब्द यावर आधारित 45 प्रश्न पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला आपला पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 1 आहे, आधी जन्मलेला या शब्दसमूहासाठी एक योग्य शब्द निवडायचा आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए अग्रज। ऑप्शन ए आपलं बरोबर उत्तर असणार आहे। आता या ठिकाणी थोडक्यात स्पष्टीकरण बघा। अग्रज हा शब्द अग्र म्हणजे आधी आणि ज म्हणजे जन्मलेला यांपासून बनलेला आहे, जो आपण मोठ्या भावासाठी वापरतो। त्याचबरोबर आपण थोरला सुद्धा म्हणतो की थोरला सुद्धा आपण काय म्हणतो, मोठ्या भावासाठीच वापरतो। पण या ठिकाणी थोरला हा शब्द काय आहे, व्यवहारातील समानार्थी शब्द आहे। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, व्याकरणदृष्ट्या या ठिकाणी उत्तर शोधायचं आहे आणि व्याकरणदृष्ट्या शब्दसमूहाबद्दल नेमका शास्त्रीय अर्थ आहे अग्रज हा शब्द। ऑप्शन ए आपल्याला निवडायचं या ठिकाणी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, मागून जन्मलेला या अर्थाचा शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर तो आहे अनुज। ऑप्शन ए बरोबर आहे। या ठिकाणी धाकटा हे येणार नाही आहे, कारण धाकटा हा व्यवहारातील शब्द आहे आणि जर आपण व्याकरणाच्या दृष्टीने पाहिलं तर तो येणार आहे अनुज। अनु म्हणजे काय, तर मागून आणि ज म्हणजे जन्मलेला यांपासून अनुज हा काय आहे, धाकट्या भावासाठी वापरला जाणारा शब्द आहे। त्याच्यानंतर कनिष्ठ म्हणजे काय, तर कनिष्ठ हे पदाने किंवा वयाने लहान असणाऱ्यांसाठी वापरलं जातं। पुढचा आहे अग्रज। अग्रज हा शब्द आधी जन्मलेला किंवा मोठ्या भावासाठी वापरतात आणि धाकटा हा शब्द व्यवहारातील शब्द आहे, परंतु मागून जन्मलेला या शब्दसमूहासाठी संस्कृत पश्चुत अनुज हा शब्द वापरला जातो। या ठिकाणी तुम्हाला 2 मध्ये काय करायचं आहे, अनुज हा शब्द निवडायचा आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, ज्यास कोणीही शत्रू नाही असा याला काय म्हणतात? तर त्याला आपण अजात शत्रू असं म्हणतो। ऑप्शन डी बरोबर आहे। ज्याचा शत्रू अद्याप जन्मलेलाच नाही किंवा ज्याला कोणी शत्रू नाही अशा व्यक्तीला आपण अजात शत्रू असं म्हणतो। ऑप्शन डी तुमचं बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, कोणतीही तिथी किंवा वार न ठरवता किंवा निवडता येणारा पाहुणा म्हणजे कोण? तर त्याला आपण अतिथी असं म्हणतो। ऑप्शन सी बरोबर आहे। तर या ठिकाणी बाकीच्या पर्यायांचे देखील आपण स्पष्टीकरण पाहूया। यजमान म्हणजे काय, तर पाहुण्यांचे स्वागत करणारा घरधनी त्याला आपण यजमान असं म्हणतो। त्याच्यानंतर अभ्यागत म्हणजे समोरून आलेला पाहुणा, अचानक आपली समोरून एखाद्या पाहुण्याशी भेट झाली तर त्याला आपण अभ्यागत म्हणतो। त्याच्यानंतर पाहुणा हा सर्वसाधारण शब्द आहे, जो ठरवून आलेल्या लोकांसाठीही वापरला जातो। त्याच्यानंतर पुढचा बघा, ज्यांच्या येण्याची तिथी निश्चित नसते अशा पाहुण्याला आपण काय म्हणतो, अतिथी किंवा आगंतुक असं म्हणतो। आगंतुक हा शब्द तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये दिसतो, त्यामुळे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। अतिथी किंवा त्याला आगंतुक असं देखील म्हणतो। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा याला काय म्हणतात? तर अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा त्याला आपण अष्टावधानी असं म्हणतो। ऑप्शन ए बरोबर आहे। आता या ठिकाणी आपण पर्यायांचं स्पष्टीकरण बघूया। अष्टावधानी म्हणजे काय, जो एकाच वेळी 8 किंवा अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकतो त्याला आपण अष्टावधानी म्हणतो। त्याच्यानंतर बहुश्रुत म्हणजे ज्याने खूप ऐकले किंवा वाचले आहे असा। पुढचा आहे कुशाग्र म्हणजे अतिशय हुशार किंवा तल्लख बुद्धीचा। त्याच्यानंतर आहे सावध। सावध म्हणजे दक्ष राहणारा। पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक 6, देव आहे असं मानणारा व्यक्ती म्हणजे कोण? तर त्याला आपण आस्तिक असं म्हणतो। ऑप्शन डी बरोबर आहे। देव मानणाऱ्याला आपण आस्तिक म्हणतो। त्याच्यानंतर भक्त म्हणजे देवाची पूजा करणारा। त्याच्यानंतर साधू। साधू म्हणजे एक जीवन पद्धती आहे। पुढचा आहे नास्तिक। हा शब्द देव मानत नाही अशा व्यक्तींसाठी वापरला जातो, जो आस्तिकच्या विरुद्धार्थी आहे। आणि त्याच्यानंतर आस्तिक म्हणजे ईश्वर किंवा परलोक अस्तित्वात आहे यावर विश्वास असणाऱ्या व्यक्तींना आपण आस्तिक म्हणतो। ऑप्शन डी बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, श्रम न करता खाणारा याला काय म्हणतात? तर त्याला आपण ऐतोबा असं म्हणतो। ऑप्शन डी बरोबर आहे। आता आळशी कोणाला म्हणायचं, तर काम करण्यास कंटाळा करणाऱ्यास आळशी म्हणायचं। पुढं आहे भिकारी, अन्नासाठी लोकांकडे मागणी करणारा। पुढं आहे नशीबवान म्हणजे ज्याचे नशीब चांगले आहे ते। आणि त्याच्यानंतर ऐत खाऊ म्हणजेच काय, श्रम न करता दुसऱ्याच्या कष्टावर जगणाऱ्या किंवा आयते खाणाऱ्या व्यक्तीला आपण ऐतोबा किंवा ऐत खाऊ असं म्हणतो। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, लहान मुलांना झोपवण्यासाठी गायल्या जाणाऱ्या गाण्याला काय म्हणतात? तर त्याला आपण अंगाई गीत असं म्हणतो। ऑप्शन डी बरोबर आहे। अभंग म्हणजे काय, तर ह्या संतांच्या काव्याचा एक प्रकार असून तो भक्तीसाठी वापरला जातो।
पुढं आहे भोपळी म्हणजे काय, हे पहाटे देवाला जागे करण्यासाठी गायले जाणारे गीत असतं. त्याच्यानंतर पोवाडा म्हणजे शूरवीरांचे गुणगान करण्यासाठी गायला जाणारा एक वीररसयुक्त काव्यप्रकार आहे. आणि अंगाई गीत हे लहान बाळ झोपी जावे यासाठी आई जे शांत आणि मधुर गीत गाते त्याला आपण अंगाई गीत असं म्हणतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. केलेले उपकार जाणणारा याला काय म्हणतात, तर त्याला आपण कृतज्ञ असं म्हणतो. ऑप्शन डी बरोबर आहे. दुसऱ्याने केलेल्या मदतीची किंवा उपकाराची जाणीव ज्याला असते त्याला व्यक्तीला आपण कृतज्ञ म्हणतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. केलेले उपकार न जाणणारा याला काय म्हणतात, तर त्याला आपण कृतघ्न म्हणतो. ज्याला उपकारांची अजिबात जाणीव नसते किंवा जो उपकार विसरतो त्याला कृतघ्न म्हणतं, आणि ज्याला उपकारांची जाणीव असते त्याला आपण कृतज्ञ असं म्हणतो. स्वार्थी म्हणजे काय, तर स्वतःचा स्वार्थ पाहणारा. आणि स्वाभिमानी म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये स्वाभिमानाने वागणारा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. इच्छिलेली वस्तू देणारे झाड या कल्पित वृक्षाला काय म्हणतात, तर त्याला आपण कल्पवृक्ष असं म्हणतो. ऑप्शन बी बरोबर आहे. पुराणानुसार असा कल्पित वृक्ष जो त्याच्या खाली बसून केलेली कोणतीही इच्छा पूर्ण करतो त्याला आपण कल्पवृक्ष असं म्हणतो. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 12. कवितेची रचना करणारी स्त्री याला काय म्हणतात, तर त्याला आपण कवयित्री असं म्हणतो. ऑप्शन सी बरोबर आहे. लेखिका कोणाला म्हणतो, तर कथा, कादंबरी किंवा गद्य लिहिणारी स्त्री तिला आपण लेखिका म्हणतो. आणि जर कथा, कादंबरी आणि गद्य लिहिणारा असेल त्याला आपण लेखक म्हणतो. कवी हा शब्द पुरुष कविता रचणाऱ्यांसाठी वापरला जातो. त्याच्यानंतर जी स्त्री कविता लिहिते किंवा काव्याची रचना करते त्याला आपण कवयित्री म्हणतो. आणि गायिका गाणे गाणारीला म्हणतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. आकाशात गमन करणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द सांगायचा आहे, तर त्याला आहे योग्य शब्द खग. ऑप्शन डी बरोबर आहे. नभोचर कशाला म्हणायचं, तर आकाशात वावरणारा, परंतु पारिभाषिकदृष्ट्या खग हा शब्द काय आहे, व्याख्यासाठी अधिक प्रसिद्ध आहे. नभचर म्हणजे आकाशात वावरणारा, पण यासाठी खग हा शब्द या ठिकाणी बरोबर येणार आहे. आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. पुढचं आहे विमान. हे काय एक यंत्र आहे. विहंग म्हणजे पक्षी आणि खग हा शब्द, ख म्हणजे आकाश आणि ग म्हणजे गमन करणारा, यांपासून तयार झाले आहे. आपण या दोन्ही ए आणि डी मध्ये खग हा शब्द निवडायचा आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. मूर्ती जिथे असते तो देवळातील भाग म्हणजे काय, तर त्याला आपण गाभारा म्हणतो. ऑप्शन ए बरोबर आहे. ज्या ठिकाणी मूर्ती असते देवाची तर त्याला आपण गाभारा असं म्हणतो. द्वार म्हणजे प्रवेशद्वार असतं जे घरामध्ये येण्यासाठी किंवा मंदिरामध्ये जाण्यासाठी असतं. पुढचं आहे सभामंडप म्हणजे भाविकांना बसण्यासाठी असलेला देवळातील मोठा हॉल. शिखर म्हणजे काय, देवळाच्या वरचा टोकाचा भाग. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. सैन्याची चक्राकार केलेली रचना याला काय म्हणतात, तर याला आपण चक्रव्यूह म्हणतो. ऑप्शन सी बरोबर आहे. पुढचे पर्याय बघा. छावणी म्हणजे सैनिकांच्या राहण्याची तात्पुरती जागा. तुकडी म्हणजे सैन्याचा एक छोटा गटासाठी वापरला जाणारा शब्द. त्याच्यानंतर वर्तुळाकार किंवा चक्राकार हे कशासाठी वापरलं जातं, तर हे महाभारतातील प्रसिद्ध असलेली एक युद्धनीती आहे ज्यामध्ये सैन्यांची मांडणी ही वर्तुळाकार किंवा चक्राकार केली जाते. त्याला आपण चक्रव्यूह असं देखील म्हणतो. आणि व्यूह म्हणजे एक सामान्य लष्करी रचना आहे. ऑप्शन सी आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. जाणून घेण्याची इच्छा असणारा व्यक्ती म्हणजे कोण, तर त्याला आपण जिज्ञासू असं म्हणतो. आता या ठिकाणी अभ्यासू म्हणजे काय, नियमित जो अभ्यास करतो त्याला आपण अभ्यासू म्हणतो. ज्याला नवीन गोष्टीची शिकण्याची किंवा जाणून घेण्याची तीव्र ओढ असते त्याला आपण जिज्ञासू म्हणतो. मूर्ख म्हणजे ज्याला काही समजत नाही किंवा काही जाणून घेण्यास रस नसतो त्याला म्हणतो. आणि शहाणा म्हणजेच समजदार. ऑप्शन बी बरोबर आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 17. 4 रस्ते एकत्र येतात ती जागा कोणती, तर त्याला आपण चव्हाटा किंवा चौक म्हणतो. ऑप्शन सी बरोबर आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 18. नाणी पाडण्याची जागा याला काय म्हणतात, तर त्याला आपण टांगसाळ असं म्हणतो. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19. शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज याला काय म्हणतात, तर त्याला आपण तगाई म्हणतो. ऑप्शन ए बरोबर आहे. शेतकऱ्यांना शेतीची कामे किंवा बियाणांसाठी जे अल्प दराचे सरकारी आर्थिक सहाय्य मिळते त्याला आपण तगाई असं म्हणतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. किल्ल्याच्या भोवतीचे भिंत म्हणजे काय, तर त्याला आपण तट असं म्हणतो. ऑप्शन डी बरोबर आहे. कुंपण हे शेतासाठी किंवा घरासाठी असतं. खंदक हे किल्ल्याबाहेरील खोदलेल्या पाण्याचा खड्डा असतो. आणि कंपाऊंड हा आधुनिक इंग्रजी शब्द आहे. त्याच्यानंतर किल्ल्याच्या संरक्षणासाठी बांधलेल्या अतिशय मजबूत किंवा जाड भिंतीला आपण तट म्हणतो. ऑप्शन डी बरोबर आहे.
पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 21. हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण म्हणजे काय? तर त्याला आपण तितिक्षा म्हणतो. ऑप्शन डी बरोबर आहे. या ठिकाणी बाकीचे पर्याय बघा. क्षमा म्हणजे दुसऱ्याच्या चुकीला माफ करणे. धैर्य म्हणजे संकटकाळी धीर न सोडणे. शौर्य म्हणजे पराक्रम गाजवणे. आणि तितिक्षा म्हणजे कठीण परिस्थितीत भूक, तहान आणि अपमान सहन करण्याच्या सहनशीलतेला तितिक्षा असं म्हणतात. ऑप्शन डी बरोबर आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 22. 3 रस्ते एकत्र येतात ती जागा कोणती? तर त्याला आपण तिठा असं म्हणतो. ऑप्शन ए बरोबर आहे. ज्या ठिकाणी फक्त 3च रस्ते एकत्र येऊन मिळतात त्याला आपण तिठा म्हणतो. चौक म्हणजे 4 रस्ते एकत्र येतात त्या जागेला. वळण म्हणजे रस्ता जिथे दिशा बदलतो त्याला आपण वळण म्हणतो. आणि दुवा म्हणजे 2 गोष्टींना जोडणारा भाग. ऑप्शन या ठिकाणी आपलं ए बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. दोनदा जन्मलेला या अर्थाचा शब्द कोणता? तर त्याला आपण द्विज हा शब्द वापरतो. ऑप्शन सी बरोबर आहे. अग्रज म्हणजे आधी जन्मलेला. दुहेरी म्हणजे 2 पदरी. द्विज म्हणजे द्वि याने 2 आणि ज म्हणजे जन्मलेला यांपासून बनला असून तो पक्षी किंवा दात यांसाठीही शब्द वापरला जातो. आणि योजन म्हणजे काय? तर हे अंतराचे एक जुने माप आहे, अंतर मापण्याचे. ऑप्शन सी आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 24. दररोज प्रसिद्ध होणारे याला काय म्हणतात? तर याला आपण दैनिक असं म्हणतो. आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे त्याला आपण साप्ताहिक म्हणतो. महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे त्याला आपण मासिक म्हणतो. आणि 15 दिवसातून एकदा प्रसिद्ध होणारे त्याला आपण पाक्षिक म्हणतो. या ठिकाणी ऑप्शन ए आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 25. अस्वलाचा खेळ करणारा व्यक्ती कोण? तर त्याला आपण दरवेशी असं म्हणतो. ऑप्शन ए बरोबर आहे. मदारी माकडाचा खेळ करणारा, जादूगर जादू करणारा आणि गारुडी सापाचा खेळ करणारा. ऑप्शन ए बरोबर आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 26. तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट म्हणजे काय? तर त्याला आपण दंतकथा असं म्हणतो. ऑप्शन ए बरोबर आहे. ज्या कथेचा कोणताही लेखी पुरावा नसतो किंवा ती पिढ्यानपिढ्या केवळ तोंडातून चालत आलेली असते किंवा एका व्यक्तीच्या तोंडून दुसऱ्याने ऐकले असते तर अशाला आपण दंतकथा म्हणतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 27. तिन्ही बाजूनी पाणी असलेला प्रदेश याला काय म्हणतात? तर त्याला आपण द्वीपकल्प म्हणतो. ऑप्शन सी बरोबर आहे. खाडी कशाला म्हणायचं? तर समुद्राचे पाणी जिथे जमिनीच्या आत शिरते त्या अरुंद भागाला आपण खाडी म्हणतो. त्याच्यानंतर संगम म्हणजे 2 नद्यांचे एकत्र येण्याचे ठिकाण त्याला आपण संगम म्हणतो. पुढचा आहे द्वीपकल्प. असा भूभाग ज्याच्या 3 दिशांना पाणी आणि एका दिशेला जमीन असते त्याला आपण द्वीपकल्प म्हणतो. उदाहरणार्थ दक्षिण भारत. त्याच्यानंतर बेट म्हणजे काय? तर ज्याच्या 4ही बाजूनी पाणी आहे अशी जागा म्हणजे बेट होय. ऑप्शन सी आपलं या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 28. 2 नद्यांमधील जागा याला काय म्हणतात? तर त्याला आपण दुआब असं म्हणतो. ऑप्शन सी बरोबर आहे. पुढचे ऑप्शन बघा. खोरे म्हणजे काय? तर एका नदीचा संपूर्ण पाणलोट परिसर त्याला आपण खोरे म्हणतो. दरी म्हणजे 2 डोंगरांच्या मध्ये असते तिला आपण दरी म्हणतो. दुआब किंवा दोआब म्हणजे काय? तर 2 नद्यांमधील सुपीक जमिनीला किंवा त्या प्रदेशाला आपण दुआब किंवा दोआब असं म्हणतो. त्याच्यानंतर संगम म्हणजे काय? तर जिथे 2 किंवा 2पेक्षा अधिक नद्या एकत्र येतात त्या ठिकाणी आपण त्याला संगम म्हणतो. या ठिकाणी ऑप्शन सी आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 29. उंचावरून पडणारा पाणलोट त्याला काय म्हणतात? तर त्याला आपण धबधबा म्हणतो. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 30. कुणाचाही आधार नसलेला व्यक्ती कोण? तर त्याला आपण निराधार असं म्हणतो. ऑप्शन डी बरोबर आहे. पुढचे ऑप्शन्स बघा. अनाथ म्हणजे ज्याचे आई वडील नाहीत असा. स्वावलंबी म्हणजे स्वतःच्या पायावर उभा असलेला ज्याला आधाराची गरज नसते. दुबळा म्हणजे शक्ती कमी असलेला व्यक्ती. आणि निराधार म्हणजे ज्याला कोणीही सांभाळणारे किंवा आधार देणारे नसते त्या अशा व्यक्तीला आपण निराधार म्हणतो. ऑप्शन डी बरोबर आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 31. घरादारास व देशास पारका झालेला म्हणजे काय? तर त्याला आपण निर्वासित असं म्हणतो. ऑप्शन डी बरोबर आहे. युद्ध किंवा इतर कारणांमुळे ज्याला स्वतःचे घर व देश सोडून दुसऱ्या ठिकाणी आश्रय घ्यावा लागतो अशा व्यक्तींना आपण निर्वासित म्हणतो. प्रश्न क्रमांक 32. पायाच्या नखापासून ते शेंडीपर्यंत किंवा डोक्यापर्यंत या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडायचा आहे तर त्याला आपण नखशिकांत म्हणतो. ऑप्शन डी बरोबर आहे. नखशिकांत हा शब्द नख म्हणजे पायाचे आणि शिका म्हणजे शेंडीपर्यंत किंवा डोक्यापर्यंत अशा संपूर्ण शरीराचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. ऑप्शन डी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33. मोफत पाणी मिळवण्याची सोय याला काय म्हणतात? तर त्याला आपण पाणपोई म्हणतो. उन्हाळ्यामध्ये प्रवाशांसाठी रस्त्याच्या कडेला मोफत पिण्याची जी पाण्याची व्यवस्था केलेली जाते तर त्याला आपण पाणपोई असं म्हणतो. ऑप्शन ए बरोबर आहे.
पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34. तिथी वार नक्षत्र योग करण यांची माहिती देणारी पुस्तिका कोणती? तर त्याला आपण पंचांग असं म्हणतो. ऑप्शन सी बरोबर आहे. ज्यामध्ये महत्त्वाच्या अंगांची जसे की तिथी वार नक्षत्र योग करण अशा 5 महत्त्वाच्या अंगांची माहिती मिळते त्याला आपण पंचांग असं म्हणतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35. शत्रूला सामील झालेला व्यक्ती कोण? तर त्याला आपण घरभेदी म्हणतो. ऑप्शन सी बरोबर आहे. जो स्वतःच्या पक्षातील किंवा देशातील गुप्पिते शत्रूला सांगतो आणि त्याला मदत करतो अशांना आपण घरभेदी म्हणतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36. डोंगर पोखरून आरपार केलेला रस्ता त्याला काय म्हणतो? तर त्याला आपण बोगदा असं म्हणतो. ऑप्शन ए बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 37. निरपेक्ष कामाबद्दल दिलेले सन्मानाचे धन म्हणजे काय? तर त्याला आपण मानधन म्हणतो. ऑप्शन बी बरोबर आहे मानधन. आता पुढचे ऑप्शन्स बघूया. बक्षीस म्हणजे काय? एखाद्या स्पर्धेतील विजयासाठी दिलेलं असतं ते. पगार हा ठराविक कामाचा मोबदला म्हणून मिळालेला असतो. लाच ही अनैतिक मार्गाने घेतलेली जाते. आणि त्याच्यानंतर मानधन म्हणजे काय? तर विशिष्ट सेवा किंवा सन्मानासाठी जो मोबदला दिला जातो त्याला आपण वेतन म्हणत नाही तर त्याला आपण मानधन म्हणतो. ऑप्शन बी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38. मोजके बोलणारा व्यक्ती म्हणजे कोण? तर त्याला आपण मितभाषी म्हणतो. ऑप्शन सी बरोबर आहे. या ठिकाणी पुढचे पर्याय बघा. मुका म्हणजे जो बोलूच शकत नाही. वाचाळ म्हणजे खूप जास्त किंवा निरर्थक बोलणारा असतो त्याला आपण वाचाळ म्हणतो. त्याच्यानंतर मितभाषी म्हणजे जो विचार करून किंवा आवश्यक तेवढेच बोलतो त्याला आपण मितभाषी म्हणतो. त्याच्यानंतर वक्ता म्हणजे भाषण करणारा तो खूप जास्त पण बोलू शकतो किंवा मोजके पण बोलू शकतो त्याला आपण वक्ता म्हणतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 39. दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा याला काय म्हणतात? तर त्याला आपण मनकवडा म्हणतो. ऑप्शन डी बरोबर आहे. ज्याला समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे हे ओळखण्याची कला असते त्याला आपण मनकवडा म्हणतो. आणि अंतर्यामी हा शब्द आपण ईश्वरासाठी वापरला जातो. मानवी संदर्भात आपण मनकवडा हा शब्द वापरतो. त्यामुळे या दोन्ही पर्यायापैकी तुम्हाला दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा विचारला तर मनकवडा सांगायचं आहे. प्रश्न 40. दुपारच्या जेवणानंतरची अल्प झोप म्हणजे काय? तर त्याला आपण वामकुक्षी म्हणतो. ऑप्शन बी बरोबर आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 41. दगडावर कोरलेला लेख याला काय म्हणतात? तर त्याला आपण शिलालेख म्हणतो. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 42. स्वतःशीच केलेले भाषण याला काय म्हणतात? तर त्याला आपण स्वगत असं म्हणतो. ऑप्शन ए बरोबर आहे. विशेषतः नाटकामध्ये जेव्हा एखादे पात्र मनातल्या मनात विचार किंवा मोठ्याने स्वतःशीच बोलते त्यावेळी त्याला आपण स्वगत असं म्हणतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 43. जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा कोणती? तर त्याला आपण क्षितिज म्हणतो. ऑप्शन सी बरोबर आहे. दूरवर पाहताना जिथे आभाळ आणि जमीन एकमेकांना मिळाल्याचा भास होतो त्या रेषेला आपण क्षितिज म्हणतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 44. नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत म्हणजे काय? तर त्याला आपण नांदी म्हणतो. ऑप्शन डी बरोबर आहे. मराठी नाटकाच्या सुरुवातीला ईश्वराची प्रार्थना करण्यासाठी जे गाणे गायले जाते त्याला आपण नांदी म्हणतो. प्रश्न क्रमांक 45. देशासाठी प्राणार्पण केलेला व्यक्ती कोण? तर त्याला आपण हुतात्मा म्हणतो. ऑप्शन ए बरोबर आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण मराठी व्याकरणातील शब्दसमूहाबद्दल एक शब्द याबद्दल 45 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि याची PDF पाहिजे असेल तर खाली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तिथे तुम्हाला याची PDF भेटेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे व्हिडिओ देखील तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.